अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातून एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे। शहरातील रमेश कॉलनी परिसरात एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ पावले उचलली आहेत। परतवाडा शहरातील रमेश कॉलनी परिसरात राहणारे राम बघेल यांच्यावर शनिवारी 8 जूनच्या रात्री प्राणघातक हल्ला झाला। ही घटना अत्यंत गंभीर असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार लिंबाचे झाड कापल्याच्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आरोपींमध्ये सागर गडरेल, निगम बडगुजर, हेमंत इटोरिया, रोशन बडगुजर, आकाश बडगुजर, लकी चौबे, माणिक गडरेल आणि मयूर गडरेल यांचा समावेश आहे। त्यांच्या विरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जखमी राम बघेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी एका जुन्या वैमनस्यातून ही घटना घडवून आणली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला। परतवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश मस्के यांनी गुन्हा दाखल करून पीडित व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त वाढवला असून पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे या संदर्भात आरोपींनी देखील राम बघेल यांच्या विरोधात तक्रार नोंदवली असून पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत। एकंदरीतच परतवाडा शहरातील या प्राणघातक हल्ल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे।